हा व्हिडिओ नीट पहा। हातात उघडा चाकू घेऊन शिवनीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दहशत माजवणारा हाच तो तरुण आहे, ज्याने एका चौकातील दहशत आता हत्येपर्यंत नेली आहे। ज्या चौकात त्याने राडा घातला त्याच चौकात त्याने रक्ताचा सडा पाडला। अकोल्यात गुन्हेगारांचं धाडस इतकं वाढलंय की ते आता मरणा मारण्याचीही भीती बाळगत नाहीत। नमस्कार, मी अँकर अजिंक्य आणि तुम्ही पाहत आहात RRC नेटवर्क। अकोल्यातील शिवनी परिसर पुन्हा एकदा हादरला आहे। एका जुन्या वादाने 23 वर्षाच्या निष्पाप अभिषेक गवईचा बळी घेतला आहे। काय होतं नेमकं प्रकरण, पहा आमचा स्पेशल रिपोर्ट। शिवनीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात काल थरकाप उडला। अभिषेक गवई आणि आरोपी यांच्यात जुना वाद होता, पण हा वाद किती टोकाला गेला होता याचा पुरावा म्हणजे हा व्हिडिओ। याच परिसरात आरोपीने आधी चाकू नाचवत धुमाकूळ घातला होता। याच दहशतीतून काल अभिषेकवर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। ज्या चौकात कायद्याचं राज्य असायला हवं तिथे या गुंडांनी रक्ताचा खेळ मांडला। पण अकोला पोलिसांनीही दाखवून दिलं की कायदा अजून जिवंत आहे। आरोपी आयोग सावंत आणि गणेश सोनी हे रेल्वेने फरार होण्याच्या बेतात होते, पण LCBच्या पथकाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर झडप घालून या दोन्ही मारेकरांच्या मुसक्या आवडल्या। आरोपी जेलमध्ये गेले, पण प्रश्न कायम आहे, अकोल्याच्या गल्ली बोळात असे किती चाकूबाज फिरत आहेत? सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून दहशत माजवणाऱ्या या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कधी बसणार? अभिषेकच्या कुटुंबाला न्याय मिळेल, पण गेलेला तरुण परत येईल का? तुमच्या परिसरातही असे गुंड वावरत असतील तर गप्प बसू नका, आवाज उठवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा RRC नेटवर्क अकोला।